खूप घाबरलेलो आहे. एवढे घाबरलेलो आहे की त्याला काही सीमा नाहीत. आपल्यासोबत बोलण्यासाठी रायगडचे दोन्ही आमदार भरत गोगावले आणि प्रवीण दरेकर सर आहेत. सर, आज एक दृश्य पाहायला मिळालं. फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र एक लिफ्टने प्रवास केलेला आहे. कसं पाहता तुम्ही या घटनेकडे? नाही, मला वाटतं हा केवळ योगायोग होता. एकदा लिफ्टमध्ये गेलं म्हणजे एकत्र आलं, युती झाली असं काय मानायचं कारण नाही. आता लिफ्टला त्याच वेळेला योगायोगाने देवेंद्रजी आणि उद्धवजी एकत्र आले आणि मग आम्ही लिफ्टमधनं वर गेलो आणि वर गेल्यावर दुसऱ्या माळ्यावर आमच्या दिशाही पुन्हा स्पष्ट झाल्या. ते विरोधी पक्षाच्या बाकाच्या दिशेनं गेले, आम्ही सत्ताधारी दिशेनं गेलो. त्यामुळे देवेंद्रजींची वाटचाल सत्तेच्या दिशेने पुन्हा आहे आणि त्यांना विरोधी पक्षातच राहायचं आहे हे त्यांनी वर गेल्यावर आपली दिशा त्या ठिकाणी ठरवून दाखवून दिलं. वर्षात आज फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोन्ही एकत्र एका लिफ्टने प्रवास करत होते. चर्चा झाली, कशाची नांदी वाटते तुम्हाला? त्या दोघांच्या साक्षीला आमचा प्रवीण भाऊ पण होता लिफ्टमध्ये. त्याच्यामुळे प्रवीण भाऊ जे सांगल ती वस्तुस्थिती खरं आम्ही कोण नव्हतो आणि तसं काय नाही आहे. असं होत नाही. लगेच गेले, लगेच त्याला चांगला वेळ घ्यावा लागतो, चर्चा करावी लागते. हे राज्याचं राजकारण आहे, देशाच्या राजकारणामध्ये घडामोडी होणाऱ्या अशा काही गोष्टी असतात आणि त्याच्यामुळे या अशा छोट्या गोष्टींवर तुम्ही एवढा अवडंबर माजवायचं काही कारण नाही असं आम्हाला वाटतं. नाही, पण हा योगायोग ठरला. चंद्रकांत पाटील हे स्वतः उद्धव ठाकरेंना भेटलं, एक चॉकलेट दिलं, त्याच्याकडे कसं पाहता? कुठं भेटले? मातोश्रीवर गेले. चंद्रकांत दादा काय मातोश्रीवरती गेले का? मातोश्री जातील त्यावेळेला आम्ही सांगू. पण असं समोरासमोर आले, तिथे भेटले, खिशातले चॉकलेट ते खात असताना त्यांनी समोर केलं. दादा देतच असतात. हा माणुसकीचा दृष्टिकोन आहे. तर एवढं तुम्ही हायपर होण्याचं काही कारण नाही आहे. आम्ही नाही होत. आम्हाला पूर्ण खात्री आहे देवेंद्रांच्याबद्दल आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बद्दल. आज तुम्हाला आम्ही सांगतो आणि हे बघा, आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. हे आम्ही सगळे मिळून काम करतोय. एकही कुठं वरखडा ओढला जाणार नाही सरकारवरती, अशा प्रकारचं आमचं वागणूक आहे. कधी ऐकलत का आम्ही चुकीचं काय बोलतोय कधी? पण सर, जेव्हा अनिल परबांना हा प्रश्न विचारला तेव्हा अनिल परब असं म्हणाले की हा योगायोग आहे, भविष्यात असे योगायोग होतील की नाही, भविष्यात काय वेळेला सांगता येत नाही. नाही, मला वाटतं हे बघा, आता प्रत्येकाला काय वाटतं, अनिल परबना काय वाटतंय अनिल परब सांगतील. मला असं अजिबात काय या लिफ्टमधल्या भेटीतनं काय होईल असं वाटत नाही. शिंदेसाहेब आणि आम्ही आमची मनं घट्ट झालेत. महायुती म्हणून आम्ही साऱ्यांनी एकत्रित लढायचं ठरवलं आहे, काम करतो आहे. त्याच्यामुळे अशा कुठल्या मधल्या वावड्या या आमच्या महायुतीला जराही तडा जाऊ देणार नाहीत. आणि त्याच्यामुळे 10 अरब बरोबर एक अनिल परब त्यांचं काय सिरियस घेत आहे. अशी एक चर्चा देखील रंगली आहे की भाजप या निवडणुकीमध्ये पुरती घाबरलेले आहे. ते आता शिंदेंना आणि अजितदादांना वेगळं करणार आहेत आणि पुन्हा ठाकरे गटाकडे जातील, अशा एक चर्चा देखील रंगलेल्या आहेत. नाही, आम्ही खूप घाबरलेलो आहे. एवढे घाबरलेलो आहे की त्याला काही सीमा नाहीत. शेठ, तुम्ही काय सांगाल यावरती? भाऊने आता बोलले, हे आम्ही शिवाजी महाराजांच्या मातीतले रांगडे मावळे. तानाजी मालुसरेंनी जो त्याग केला आहे त्याला अजरा अमर, त्याला तोड नाही आणि जोड नाही. आम्ही त्या धर्तीने चाललो आहे ना. ज्यावेळेला आम्हाला मंत्रिपद आलं तेव्हा आम्ही थांबलो. ह्याचा अर्थ तुम्ही समजायला पाहिजे की जर आम्ही कमकुवत मनाचे असतो तर तेव्हा रडत बसलो असतो. पण असं केलं आहे का आम्ही? आज पण ठाम आहोत आणि उद्या पण ठाम आहोत. दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला. बरं, मंत्रिमंडळ विस्तारावरून एक मला प्रश्न विचारायचा आहे की मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू झालेली आहे. कुठेतरी अधिकारी आता ज्या लोकांना मंत्रिपद मिळणार आहेत त्यांचे कार्डच्या देखील छापाला टाकले आहेत, अशी तयारी देखील सुरू झालेली आहे. नेमकं कोणाला मंत्रिपद मिळू शकतं? तुला पहिल्या शुभेच्छा आमच्या राहतील आणि 1.25 किलो पेढे चांगल्या धर्तीचे तुला पहिले आणून देऊ आम्ही. हां, जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, मला वाटतं अशा प्रकारची कुठली चर्चा माझ्या ऐकिवात नाही आहे. होईल तेव्हा पाहू आपण. खूप खूप धन्यवाद सर, सामटेशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीनसह मी सूरज मसूरकर, साम TV, मुंबई. हा मगाच प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.